हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी परत आजच्या छानशा एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये। तर मी आज घेऊन आलेली आहे खूप छान आणि नेहमीसारख्या सोप्या एक्सरसाइज आणि फायदा म्हणा तर खूप जास्त करतात। तर या एक्सरसाइज पोटाचा घेर अगदी चुटकीमध्ये कमी करणाऱ्या एक्सरसाइज आहेत आणि साईडचा फॅट कमी करण्यासाठी आणि आपल्या मांड्याची साईज कमी करण्यासाठी ह्या एक्सरसाइज आहेत। आता ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत आपल्याला कंटिन्यूअसली 1 महिनाभर 2 महिने तुम्ही चांगला एक्सरसाइज करताय तर तुम्हाला एका महिन्यात इतका छान रिझल्ट भेटेल ना। माझी एक सबस्क्रायबर आहे कारण मी आता जस्ट मला सांगितलं होतं की तुमचे एक्सरसाइज फॉलो करून खूप चेंज झालेला आहे माझ्यामध्ये। तर मला खूप आनंद वाटला या गोष्टीचा, कारण की जर मी तुमच्यापर्यंत असे एक्सरसाइज पोहोचवते आणि तुम्हाला त्याचा फायदा होतोय तर मला अजून उत्साह येतो काम करण्यासाठी। तर व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला फायदा भेटेल एक्सरसाइजचा आणि याच्यासोबत मी तुम्हाला डाएट प्लॅन पण देत असते। तर आता ह्या एक्सरसाइज करतो म्हटल्यावर थोडंफार खाण्यावरती कंट्रोल करावंच लागतं, कारण की आपल्या मांड्या पोट साईड फॅट खूप जास्त आहे। तर ते काय असं काही नाहीये की फक्त हाच पोर्शन वाढलाय, तो फॅट आहे। आणि फॅट कशाने होतो की आपण एक्स्ट्रा चटरपटर खातो, जंक फूड खातो किंवा बाहेर ऑइली पदार्थ जास्त खातो, त्याच्यामुळे ती चरबी येऊन आपल्या जिथे फॅट जमा होत चाललेले आहेत ना अजून तिथेच जाऊन जमा होते। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला खाण्यावरती चांगला डाएट घ्यायचा। चांगला डाएट कसा तर तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगेलच। पहिले आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया। आता करायचं काय, नाही ते मांड्या पण कमी करायच्या आहेत आपल्याला आणि आपल्याला आपला साईडचा फॅट पण कमी करायचा आहे। तर जस्ट ह्या पोझिशनला आपण बसायचंय, हात आपले ह्या पोझिशनला इथे लॉक करायचे, जस्ट पायामध्ये थोडंसं अंतर करायचं। 1 2 3 4 5 6। आता इथे आपण ना ह्या पोझिशनला आलोय, ट्विस्ट केलंय या साईडला मी। तर मला ह्या साईडला ट्विस्ट करून बघायचंय, म्हणजे इथे मी चिन लॉक करते माझ्या शोल्डरला, ठीक आहे। इतकं वॅन व्हायचंय मला, तुम्हाला पण हीच पोझिशन करायची। जस्ट कंटिन्यू 5 6 7 8 9 and 10। जर मी 10 काउंट दाखवते, तुम्हाला 10 काउंट न करता याची क्वांटिटी नक्कीच वाढवायची। आता काय करायचंय, पोटाचा घेर कमी करायचाय। तर त्याच्यासाठी एक पाय मी या पोझिशनला फोल्ड केला। तुम्हाला मांड्यांचा घेर जास्त आहे नाही होते, तुम्ही अशी मांडी पण घालू शकता। शक्यतो तुम्हाला गुडघ्यांचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मांडी घाला, नसेल तर तुम्हाला पोटाचा घेर मोठा असेल तर तुम्ही प्रयत्न करा, मांड्या मोठ्या असतील तर प्रयत्न करा की असाच पाय तुमचा झाला पाहिजे। आता इथे हा दंड इथे पकडायचा, हा हात इथे पकडायचा, जस्ट ह्या पोझिशनला। आणि आता 1 2 3 4 5 या पोझिशनला मी 5 काउंट केले। आता अपोजिट साइडला जायचंय, 1 2 3 4 5 and रिलॅक्स। दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करायची। तर तो पाय फोल्ड होता, तो पाय आता लांब करायचा, जो पाय लांब होता त्या पायाला फोल्ड करायचं। हाताची पोझिशन घट्ट। आता खूप जण इथे हात पकडतील, तर इथे न पकडता घट्ट ही पोझिशन ठेवायची हाताची, जस्ट एकदम लॉक, ठीक आहे। 1 2 3 4 5 and just reverse, 1 2 3 4 5। मी जर 10 काउंट दाखवले, 5 पायचा एक राऊंड दाखवलाय, तुम्हाला एक राऊंड 20 चा करायचा आहे। जस्ट या पोझिशनला 20 आणि या पोझिशनला 20 असा एक राऊंड करायचा आणि अशी 20 चे 2 राऊंड आरामात करायचे आहे। आता ही पोझिशन झाली आपली, ठीक आहे। आता आपल्याला करायचं काय, अजून पोटासाठी छान एक्सरसाइज करायची। जस्ट या पोझिशनला हात 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता जे बिगनर आहेत ते ही पोझिशन करू शकतात आणि ज्यांना या पोझिशनला जर
आपला पाय ठेवता येतो एकमेकांवरती, तर त्यांनी असा पाय ठेवून जस्ट या पोझिशनला करायचं. पोटावरती खूप जास्त आपल्या प्रेशर येत आहे, खूप लवकर आपलं पोट याच्याने कमी होणार आहे. जस्ट कंटिन्यू 5 काउंट दाखवते. 1 2 3 4. माझे हात कुठे जातात ते पण लक्षात ठेवायचं. जस्ट आपल्याला असं करायचं नाहीये. इथे गेलं तेव्हा एकदम पाठ कंबर स्ट्रेट, इथे आलं तेव्हा जस्ट या पोझिशनला. आता ह्या पायाला करून झाला, हा पाय ज्या पायाला वरती होता आता ट्विस्ट करायचंय. जो पाय खाली होता त्या पायाला वरती करायचं आणि सेम पोझिशन. 1 2 3 करा, तेव्हा जाणीव होणार. 5 अँड रिलॅक्स. या पोझिशनला रिलॅक्सेशन मध्ये यायचं. दोन्ही साईडला मी 5 काउंट करून दाखवले. तुम्हाला याचा पण राऊंड 20चा एक राऊंड करायचा आहे. खूप जास्त फायदा भेटणार आहे पोटाची दोन कमी करण्यासाठी. आता अजून साईडचा फॅट किंवा मांड्या कमी करायच्या आहेत आपल्याला, तर आपण काय करायचं, जस्ट या पोझिशनला मी आले. ठीक आहे, साईडचा फॅट कमी करण्यासाठी हात मी असे लॉक केले तिथे. जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. जर एक राऊंड 10चा दाखवला, याचा पण एक राऊंड 30चा करायचा. 30चे 2 राऊंड करायचे. आता मांड्या पण कमी करायच्या आहे, मांड्यासोबत पोट पण कमी होणार आहे. तर ते कसं, तर हात पहिले आपल्याला इथे असे लॉक करून घ्यायचे. हाताला काहीच मुवमेंट करायची नाही, जस्ट या पोझिशनला पाय आणायचे. 1 2 3 4. एवढं लक्षात ठेवायचं पाय जमिनीला टच नाही झाले पाहिजे. 5 6 7 8 9 10 अँड जस्ट रिलॅक्स. आता थोडंसं आपल्याला पोटाचा घेर छान कमी करण्यासाठी आणि आपला हा पोर्शन कमी करण्यासाठी आपल्याला थोडंसं ह्या पोझिशनला यायचं. ह्या पोझिशनला आलेली आहे. आता हात आणि पाय इथे लॉक केलेत या पोझिशनला. आता ह्या पोझिशनला आल्याच्या नंतर या पोझिशनला जायचं. 1 2 3. दिसत असेल तुम्हाला माझे हात या पोझिशनला, मी हात ह्या पोझिशनला गेल्याच्या नंतर या पोझिशनला हा हात पुढे घ्यायचा या पोझिशनला, किंवा तुम्ही इथे पण हात असा ठेवू शकता. जस्ट सेम पोझिशन या पोझिशनला किंवा या पोझिशनला. 5 6 7 8 9 10 अँड जस्ट रिलॅक्स. खूप जास्त प्रेशर येतं पोटावरती पण आपल्या आणि आपल्या साईडच्या फॅटवरती देखील. तर ही पण एक्सरसाइज आपल्याला करायची आहे. बघून बघून करू शकता आरामामध्ये. आता रिलॅक्स व्हायचंय, या पोझिशनला यायचंय आणि इथे हात असे लॉक करायचे या पोझिशनला. पोटाचा घेर जर आपला इथला फॅट असेल तो पोटावरती दाब येतो, आपल्या मांड्यांवरती दाब येतो आणि आपल्या साईडला पण जस्ट या पोझिशनला. 1 2 3 4 5. जसे या साईड मी 5 काउंट केलेत, तर इथे तुम्हाला 10 काउंट इथे तुम्हाला 20 काउंट करायचे. 20 काउंट केल्याच्या नंतर इथे 10 काउंट फोल्डवर जायचं या पोझिशनला. जस्ट 1 2 मी 5 काउंट करते. 3 4 5 अँड जस्ट रिलॅक्स. ओके, तर ह्या एक्सरसाइज आपल्याला करायची आहे आणि याच्यासोबत आपल्याला छान डाएट घ्यायचा आहे. आपल्याला रात्रीचं शक्यतोवर चपाती भात न खाता ज्वारीची किंवा बाजरीची भाकर खायची आहे. आणि जे पण तुम्ही भाजी बनवताय त्याची क्वांटिटी जास्त घेताय. तर जर तुम्ही नॉनव्हेज खाताय तर नॉनव्हेज तुम्ही घेतले तर भाकरीचं प्रमाण कमी घ्यायचं. जर आपण डाळ वगैरे घेतोय तर डाळीचं प्रमाण जास्त घ्यायचं, भाकरीचं कमी घ्यायचं. आणि जर एक महिनाभर जर तुम्ही ज्वारीची आणि बाजरीची भाकर खाताय आणि सकाळी तुम्ही नाश्त्यामध्ये हलका फुलका म्हणजे तुम्ही स्प्राउट घेताय किंवा पोळी असं काय घेताय, ऑइली नाही घेताय आणि दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये भाकरीचा वापर करताय, भाजीपाला जास्त घेताय, तर तुमचं ह्या एक्सरसाइज आणि तो डाएट जो सांगितला तो पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची. शक्यतो 3 ते 3.5 लिटर पाणी पोटामध्ये गेलं पाहिजे. एवढ्या एक्सरसाइज आणि हा डाएट
नक्कीच रिझल्ट भेटेल. पूर्ण फॅट तुमचा एका महिन्यामध्ये एकदम कमी होईल जर तुम्ही छान ह्याच पद्धतीने फॉलो केलेला असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. कामाचा आहे, लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.